ऑल इंडिया उलमा बोर्ड यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला एक पत्र दिलेलं आहे। या पत्रामध्ये यांनी काही मागण्या केलेल्या आहेत की महाभकास आघाडीचं सरकार जर स्थापन झालं, काँग्रेस जर सत्तेत आली तर आमच्या या मागण्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील, या मागण्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील। या मागण्या जर तुम्ही पूर्ण करणार असाल तरच आम्ही मुसलमान तुम्हाला मतदान करू, तुम्हाला पाठिंबा देऊ, असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहे। ऑल इंडिया उलमा बोर्ड तर्फे सुप्रीम बॉडी चेअरमन नायाब अन्सारी, महाराष्ट्राचे अध्यक्ष मौलवी उस्मान रहमान शेख, प्रदेश महासचिव मोहम्मद शहाबुद्दीन सौदागर या तिघांची नावं असलेलं एक पत्र नाना पटोले यांना सुपूर्त करण्यात आलं। कारण सध्या नाना पटोले हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत। आता या पत्रामध्ये नेमक्या या ऑल इंडिया उलमा बोर्डने काय मागण्या केलेल्या आहेत त्या जर तुम्ही ऐकल्या पायाखालची वाळू सरकेल तुमच्या। कारण काँग्रेसने त्यांना वचन दिलेलं आहे की होय आम्ही तुमच्या या मागण्या मान्य करत आहोत, आम्हाला पाठिंबा द्या, मुसलमानांना सांगा आम्हाला मतदान करा। आणि त्यानुसार मुल्ला मौलवींनी फतवे काढलेले आहेत की भकास आघाडीला मतदान करा। ते जर फतवे काढू शकतात तर आम्ही कळकळीचं आवाहन आणि विनंती नक्कीच करू शकतो। हिंदू मतदारांनो, हिंदू माता बंधू भगिनींनो, 20 तारखेला मतदान करत असताना आपण हिंदू आहोत हा विचार डोक्यामध्ये ठेवून मगच मतदान करा। जातीपातीमध्ये विभागले जाऊ नका। वक्फ बोर्डाचा धोका तुमच्या घरापर्यंत येऊन ठेपलेला आहे, कसा तो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे आणखी जाणवेल। तुम्हाला हे सुद्धा जाणवेल की काँग्रेस कधीही हिंदूंच्या हिताचं काम करणार नाहीये, तर हे नेहमीच मुस्लिमांच्या हिताचं काम करत आलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा हेच करणार आहेत। काँग्रेस जर महाराष्ट्राच्या सत्तेत बसली तर महाराष्ट्राचं कसं वाटोळं होणार आहे हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्या मित्रांनो। मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे। काँग्रेसच्याच या तथाकथित महात्म्याने पवित्र राम भजनामध्ये अल्लाह घुसडून ते राम भजन सुद्धा भ्रष्ट करून टाकलं। दळभद्री सर्व धर्म समभावाच्या नावाखाली प्रभू श्री रामाचं पवित्र राम भजन देखील भ्रष्ट करून टाकलं। मात्र प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून प्रभू श्री रामांचे पवित्र राम भजन मूळ स्वरूपामध्ये सादर करण्यात आलेले आहे। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं हे पवित्र मूळ राम भजन नक्की ऐका, इतरांनाही ऐकवा, आपल्या घरातल्या लहान यांना सुद्धा ऐकवा। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम। कशाला पाहिजे ईश्वर अल्लाह तेरो नाम? अरे सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम म्हणायला लाज वाटते का? भद्रगिरीश्वर सीताराम, भगत जनप्रिय सीताराम, जानकी रमणा सीताराम, जय जय राघव सीताराम, इतकं सुंदर आणि पवित्र भजन त्यामध्ये तथाकथित महात्म्याने सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाह घुसडून टाकला। आणि आपण सुद्धा बावळट सारखे आतापर्यंत तेच म्हणत आलो। मात्र इथून पुढे असं करायचं नाही। इथून पुढे आपण आपल्या पाल्यांना मूळ राम भजनच ऐकवायचं। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, क्लिक करा, नक्की ऐका आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर करा आणि त्यांना देखील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवर्जून विनंती करा, आग्रह करा। अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना आणखी एक विनंती आहे। महाप्रपंच तर्फे मेंबरशिप सुरू करण्यात आलेली आहे। महाप्रपंचच्या सन्माननीय मेंबर्ससाठी काही स्पेशल व्हिडिओज, खास व्हिडिओज सादर केले जाणार आहेत। काही विषय असे असतात मित्रांनो जे आपल्याला अत्यंत उघडपणे बोलता येत नाहीत, मात्र मेंबर्स सोबत आपण लाईव्ह चॅट करून किंवा थेट संवाद साधून अशा विषयांवर नक्कीच चर्चा करूया, यासाठीच मेंबरशिप सुरू करण्यात आलेली आहे, ज्याचं सन्मान शुल्क अत्यंत कमी असं ठेवण्यात आलेलं आहे। तेव्हा सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्या बटनला क्लिक करा आणि मेंबरशिप घ्या। आपण खाजगीमध्ये सुद्धा संवाद साधूया, तेव्हा मेंबरशिप घ्यायला अजिबात विसरू नका। चला आता मूळ मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे, मूळ व्हिडिओकडे वळूया। ऑल इंडिया उलमा बोर्डने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे एक पत्र सुपूर्द केलं। या पत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की आमच्या काही मागण्या आहेत, या मागण्या जर तुम्ही मान्य करणार असाल तरच आम्ही मुसलमान तुम्हाला मतदान करणार आहोत। आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नाना पटोले यांनी जाहीर करून टाकलेलं आहे की ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मागण्या आम्हाला मान्य आहेत, राहुल गांधी यांना सुद्धा मान्य आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेसची सत्ता आली तर
त्यांच्या ह्या मागण्या लगेच पूर्ण केल्या जातील. आता ऑल इंडिया उलमा बोर्ड म्हणजेच या मुस्लिमांनी काँग्रेसकडे काय मागण्या केलेल्या आहेत ते एकदा बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हिंदूंचं खच्चीकरण करून मुस्लिमांचं लांगुल चालन काँग्रेस कसं करत आलेली आहे आणि भविष्यात सुद्धा कसं करणार आहे. यातली प्रमुख मागणी अशी आहे, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ याच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने 1000 कोटी रुपये द्यावेत. म्हणजे काँग्रेस जर सत्तेत आली तर वक्फ बोर्डाला 1000 करोड देण्यात येणार. हिंदूंना किती देण्यात येणार आहेत? घंटा. महाराष्ट्रामध्ये 2012 पासून ज्या दंगली घडलेल्या आहेत यामधील मुस्लिम समाजाच्या निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल केले गेलेले आहेत आणि त्यांचं आयुष्य बर्बाद करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये भकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर 2012 ते 2024 पर्यंत मुस्लिम समाजाच्या लोकांवर जे गुन्हे दाखल केले गेलेले आहेत ते सगळे गुन्हे परत घेण्यात यावेत. ही यांची आणखी एक प्रमुख मागणी आहे. म्हणजे हे दंगे धोपे करणार, दंगली घडवणार, यांच्यावर गुन्हे दाखल होणार, यांच्यावर खटले चालणार. मात्र काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं की यांच्यावरचे खटले मागे घेण्यात येणार, यांना निर्दोष सोडलं जाणार. वा क्या बात आहे. कर्नाटकमध्ये गणेशोत्सवादरम्यान गणपती मंडळावर दगडफेक झाली होती, ज्याचा निषेध करण्यासाठी हिंदू रस्त्यावर आले तर या निषेध करणाऱ्या हिंदूंवरच काँग्रेसने गुन्हे दाखल केले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर हे सत्तेत आले तर हे यांची ही मागणी नक्कीच पूर्ण करणार. मित्रांनो, मौलाना सलमान अझहरी जे जेलमध्ये आहेत त्यांना सोडण्याची शिफारस भकास आघाडीच्या सर्व खासदारांनी पत्र लिहून नरेंद्र मोदी यांच्याकडे करावी. आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनणार आहे. महाराष्ट्रामध्ये मस्जिदचे इमाम आणि मौलाना यांना महाराष्ट्र सरकारतर्फे दर महिन्याला अधिकचे 15,000 रुपये देण्यात यावेत. म्हणजे सध्या जे मिळत आहेत त्यात आणखी 15,000ची भर घाला. काँग्रेसला हे मान्य आहे. महाराष्ट्रामधील मुस्लिम समाजातील मुलांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे. अहो ते तर ऑलरेडी झालेलंच आहे ना. EWSचं मराठ्यांचं आरक्षण गेल्यामुळे जिथे जिथे महाराष्ट्रात आत्ता पोलिसांची भरती झाली तिथे तिथे 80, 90, 95% मुसलमानांची पोरं त्या भरतीमध्ये निवडून आली. मराठ्यांची पोरं तर आलीच नाहीत ना. मग ह्याच्यासाठी आता आणखी वेगळं काही करण्याची गरज आहे का? जरांगे साहेबांनी आधीच वाटोळं करून ठेवलेलंच आहे आणि आता काँग्रेस उरावर आली तर जिथे 90% भरती मुस्लिम समाजाची झाली होती तिथे आता 100% होईल. साधं गणित आहे. रामगिरी महाराज नितेश राणे यांना जेलमध्ये टाकण्यासाठी भकास आघाडीने आत्ताच आंदोलन सुरू करावं. रामगिरी महाराज यांना का जेलमध्ये टाकायचं आहे? कारण मध्यंतरी रामगिरी महाराज यांनी एक विधान केलेलं होतं, ते मुस्लिम समाजाला चांगलंच झोंबलं होतं. मात्र मुस्लिम समाजाच्या हे का लक्षात येत नाहीये की रामगिरी महाराज जे बोललेले आहेत ते यांचेच काही मुल्ला मौलवी अगोदर बोलत होते, ज्याचे व्हिडिओज उपलब्ध आहेत, ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत. रामगिरी महाराजांनी फक्त त्याचा दाखला दिला. यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? आणि कशामुळे रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करायचा? नितेश राणे यांच्यावर तरी का गुन्हा दाखल करायचा? तो हैदराबाद मध्ये बसलेला ओवेसी उघड उघड म्हणतो की 15 मिनिटांमध्ये पोलीस हटवा, आम्ही दाखवतो तुम्हाला आम्ही काय आहोत ते. त्याचं उत्तर जर नितेश राणे यांनी दिलं की अहो तुम्ही 15 मिनिटं मागताय, आम्हाला 9.5 मिनिटं खूप झाले, कशाला गुन्हा दाखल करता नितेश राणेंवर? आधी त्या ओवेसीला शिक्षा द्या आणि नंतर मग नितेश राणेंकडे मोर्चा वळवा. लक्षात ठेवा, नितेश राणे यांना जर अटक झाली तर असंख्य हिंदू तरुण रस्त्यावर उतरणार. पण काँग्रेसचं सरकार आलं तर हे नितेश राणे यांना अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. त्याचं कारण असं आहे की भकास आघाडी या अगोदर जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्तेत होती तेव्हा नारायण राणे यांना जेवत्या ताटावरून यांनी उचलून अटक केली होती. अहो तेव्हा तर नारायण राणे केंद्रामध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते, तरी सुद्धा यांची एवढी हिंमत झाली. विचार करा, जर हे सत्तेत आले तर नितेश राणे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना सुद्धा तुरुंगात डांबण्यात येईल. आता यांची पुढची मागणी ऐका. ऑल इंडिया उलमा बोर्डाचे मुफ्ती मौलाना आलिम हाफिज मस्जिदचे इमाम यांना इंडिया आघाडी म्हणजेच ही भकास आघाडीची महाराष्ट्र सरकारमध्ये आल्यानंतर शासकीय कमिटीवर नेमणूक करण्यात यावी. कशासाठी? उघड उघड आहे, स्पष्ट आहे, वक्फ बोर्डाला बळकटी देण्यासाठी. महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणूक मध्ये मुस्लिम समाजाच्या 50 उमेदवारांना तिकीट देण्यात यावे. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे 500 कर्मचाऱ्यांची भरती महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात यावी. म्हणजे 1000 कोटी सुद्धा द्या, 500 कर्मचारी पण द्या, यांना जमिनी पण द्या. हे सगळं सरकारनं करायचं आणि यांनी फक्त ते गिळंकृत करायचं. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची मालमत्तेवर झालेल्या अतिक्रमणाला हटवण्यासाठी महाराष्ट्र विधानसभामध्ये ठराव घेऊन कायदा बनवण्यात यावे. बघा,
कोण बोलतंय अतिक्रमणाबद्दल? हे लोक, वक्फ बोर्डाचे लोक अतिक्रमणाबद्दल बोलतंय. अरे तुम्हीच तर अतिक्रमण करू करू तुमच्या वक्फ बोर्डाची संपत्ती आणि जमिनी वाढवलेल्या आहेत. मात्र काँग्रेसला हे अमान्य आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे की हिंदूंनीच वक्फ बोर्डावर अतिक्रमण केलेलं आहे, तेव्हा आम्ही सत्तेत आलो तर आम्ही वक्फ बोर्डाला त्यांच्या जमिनी परत देऊ. म्हणजे हिंदूंनी जे अतिक्रमण केलेलं आहे ते आम्ही पाडून टाकू आणि त्या सगळ्या जमिनीची सगळी संपत्ती वक्फ बोर्डाला देऊन टाकू. करा काँग्रेसला मतदान, ह्या चढवून उरावर आणखी. आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे विरुद्ध बोलणारे लोकांवर कायदेशीर शिकंजा कसण्यासाठी कायदा बनवण्यात यावे. अरे मग हिंदूंसाठी सुद्धा करा ना. हिंदूंच्या देवी देवतांबद्दल घाणेरडी टीका टिप्पणी जे लोक करतात त्यांना सुद्धा अटक करा ना. मग एका विशिष्ट धर्माच्या देवाला जर तुम्ही नाव ठेवलं किंवा त्यांच्याबद्दल काही टीका टिप्पणी केली तर तुम्हाला अटक करण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया उलमा बोर्ड जर करत आहे तर हिंदूंनी सुद्धा मागणी करायला पाहिजे ना, की आमच्या आस्थेवर, आमच्या श्रद्धेवर जर कोणी टीका टिप्पणी करत असेल तर त्याच्यावर सुद्धा तातडीने गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. शरद पवारांचा पंटर म्हणतो की शरद पवारांनी बारामतीमध्ये गणपती बसवला आणि नंतर असं कळलं की तो गणपती दारू प्यायला भ्रष्ट झाला म्हणून शरद पवारांनी त्याचं 1.5 दिवसामध्ये विसर्जन करून टाकलं. शरद पवार यांच्या समर्थकांसमोर हा प्रकार घडलेला आहे आणि शरद पवार यांचे समर्थक यावर फिरी हसत होते. आमची पूर्ण खात्री आहे यापैकी कोणीही हिंदू नसणार, कारण एक जरी तिथे कट्टर हिंदू असता तर त्यानं शरद पवाराच्या या फंटरचं थोबाड तिथेच फोडलं असतं. मात्र शरद पवारांना सुद्धा हेच अपेक्षित आहे. हिंदू देवी देवतांना नावं ठेवा, हिंदू धर्मामध्ये फूट पाडा, जातीपातींमध्ये हिंदूंना विभागून टाका, म्हणजे मतांचं विभाजन करता येतं. असो, त्यावर आणखी एक वेगळा व्हिडिओ आपण सविस्तर बनवूयाच. सध्या यांच्या काय मागण्या आहेत ऑल इंडिया उलमा बोर्डच्या त्याच बघूया. महाराष्ट्रात भकास आघाडीचं सरकार आणल्यानंतर RSS संघटना यावर प्रतिबंध लावण्यात यावेत. आता RSSचा काय संबंध? RSS वर कशामुळे प्रतिबंध पाहिजे? RSS न असे कुठले दंगे धोपे केलेले आहेत? अहो, जिथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते, संकट निर्माण होतात, तिथे मदतीसाठी सगळ्यात पहिले जर कोणी धाव घेत असेल तर तो RSS आहे. आणि या RSS वर तुम्ही गुन्हे दाखल करायचा म्हणता, या RSS वर तुम्ही प्रतिबंध आणायचं म्हणता. कोरोना काळ आठवा मित्रांनो, जीवाची पर्वा न करता संघाच्या स्वयंसेवकांनी किती मोठं काम केलेलं आहे. अहो, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊ त्यांनी साफसफाई केलेली आहे, लोकांना अन्न पोहोचवलेलं आहे. यामध्ये अनेक संघाच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू देखील झालेला आहे. पूरग्रस्त परिस्थिती असो किंवा भूकंप असो किंवा एखादी अशी घटना जिथे शासकीय यंत्रणा सुद्धा लवकर पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी RSS चे लोक जाऊन काम करतात आणि त्यांच्यावर प्रतिबंध आणायचा. ऑल इंडिया उलमा बोर्डाने कोरोना काळामध्ये काय काम केलेलं आहे हे यांनी एकदा जाहीर करावं. कोरोना काळामध्ये वक्फ बोर्डातर्फे किती जणांना मदत करण्यात आली हे सुद्धा एकदा वक्फ बोर्डाने जाहीर करावं आणि मग नंतर RSS वर प्रतिबंध करण्याची भाषा करावी. मात्र भकास आघाडीचं सरकार जर महाराष्ट्राच्या बोकांडी बसलं तर यांची ही मागणी सुद्धा पूर्ण होणार. विशेष बाब म्हणजे ऑल इंडिया उलमा बोर्ड महाराष्ट्रामध्ये 48 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. निवेदनामध्ये नमूद केलेली मागणी मंजूर करणार म्हणून भकास आघाडीचे नाना पटोलेजी, उद्धव ठाकरेजी, शरद पवारजी आपण लेखी स्वरूपात आश्वासन पत्र द्या. उलमा बोर्ड ताकदीने महाराष्ट्रामध्ये भकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी मोठे स्तरावर काम करणार आहे. ठीक आहे, करा मोठ्या स्तरावर काम. तर आता हिंदू सुद्धा करतायत, तो जागृत झालेला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 भकास आघाडीचा प्रचार करण्यासाठी ऑल इंडिया उलमा बोर्डाला 48 जिल्ह्यामध्ये लागणारी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी. सरळ सांगा ना भाऊ, पैसे पाहिजेत म्हणून फुकटात प्रचार करणार नाही आम्ही तुमचा. सरळ सांगायचं नाही आम्हाला यंत्रणा लागते ती उभी करून द्या नामकं करांत. सरळ सांगा ना शरद पवारांना, भाऊ एवढे खोके पाठव. उद्धव ठाकरेंना सरळ सांगा इतके खोके पाठवून द्या, संपला विषय. हे असं आडवळणानं कशाला, नमनाला घडाभर तेल कशाला लावता हो? सरळ मागणी करा ना, गाड्या द्या, घोडे द्या, आम्हाला पैसा द्या, आम्ही करतो तुमचा प्रचार. सरळ सांगण्याऐवजी हे असं वळणानं कशाला बोलायचं? आता लक्षात आलं का मित्रांनो, ऑल इंडिया उलमा बोर्डाने उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसकडे ज्या मागण्या केलेल्या आहेत, या मागण्या मान्य जर झाल्या, होणारच आहे. जर हे भकास आघाडीचं भ्रष्ट आणि लुटारू सरकार आपल्या महाराष्ट्राच्या बोकांडी बसलं तर हे होणारच. यांच्या मागण्या मान्य होणार आहेत. विचार करा, यांच्या या मागण्या मान्य झाल्या तर हिंदूंचे महाराष्ट्रात काय हाल होतील. थोडा विचार करा रे, सतसत विवेक बुद्धीने विचार करा.
आणि मग मतदान करा. 20 तारखेला मतदान करत असताना आपण हिंदू आहोत, स्वाभिमानी हिंदू आहोत याची जाणीव असू द्या आणि मग मतदान करा. आपसुकच तुमचं बोट हिंदुत्ववादी पक्ष आणि हिंदुत्ववादी विचार असणाऱ्या उमेदवाराच्या बटनावरच पडेल. हिंदूंची एकजूट वाढावी यासाठी आम्ही प्रामाणिकपणे मनापासून प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांना तुमची साथ लाभणं देखील तितकंच गरजेचं आहे मित्रांनो. म्हणूनच विनंती आहे, प्रपंच परिवाराने हिंदूंच्या एकजुटीसाठी आणि हिंदूंना धर्मशास्त्र, नीती, संस्कार आणि संस्कृती यांवरचे वैज्ञानिक शास्त्रीय दृष्टिकोन असलेले व्हिडिओज माहीत असावेत यासाठी हिंदू प्रपंच हे नवकोरं YouTube चॅनल सुरू केलेलं आहे, ज्यावरून नुकतंच प्रभू श्री रामांचं पवित्र आणि मूळ भजन रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम हे सादर करण्यात आलेलं आहे. तथाकथित महात्म्याने आपल्या या प्रभू श्री रामांच्या पवित्र रामभजनामध्ये अल्ला घुसडून त्याला भ्रष्ट करून टाकलं. हे भ्रष्ट भजन आपण अनेक वर्ष गात आलेलो आहोत. कशाला गायचं इथून पुढे? आता कळलं ना आपल्याला आपलं पवित्र मूळ भजन कोणतं आहे. महाकवी तुलसीदासांनी लिहिलेलं आहे हो. तेव्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा. तुलसीदास यांनी वर्णित केलेलं प्रभू श्री रामांचं पवित्र मूळ भजन नक्की ऐका. आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा नक्की ऐकवा आणि तुमच्या तमाम हिंदू मित्र परिचितांमध्ये हे भजन शेअर करून त्यांना देखील हिंदू प्रपंच या YouTube चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा. मित्रांनो, महाप्रपंच YouTube चॅनलची नुकतीच मेंबरशिप सुरू झालेली आहे. यावरून काही खास विषय आपण थेट चर्चेला घेणार आहोत. अनेकदा लाईव्ह चॅट सुद्धा होणार आहेत. काही विषय असे आहेत ज्यांच्यावर खासगीमध्ये चर्चा घडणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण ही मेंबरशिप सुरू केलेली आहे. सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्या बटनला क्लिक करा आणि महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या, आग्रहाने घ्या. सन्मान शुल्क अत्यंत कमी ठेवण्यात आलेलं आहे, त्यामुळे महाप्रपंचची मेंबरशिप घ्यायला अजिबात संकोच करू नका. अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, ऑल इंडिया उलमा बोर्डाने ज्या मागण्या काँग्रेसकडे, उद्धव ठाकरेंकडे आणि शरद पवार यांच्याकडे केलेल्या आहेत त्या तर आम्ही तुम्हाला सांगितल्याच. तेव्हा आता 20 तारखेला तुमचं भविष्य काय असणार आहे, या महाराष्ट्राचं भविष्य काय असणार आहे ते तुमचं एक मत ठरवणार आहे. तेव्हा मतदान करत असताना जातीपातीचा विचार करू नका. फक्त आपण स्वाभिमानी हिंदू आहोत इतकाच विचार करा आणि मग मतदान करा. इतकंच कळकळीचं आवाहन आहे. ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या ज्या मागण्या आहेत त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये बिनधास्तपणे मांडायला सुरुवात करा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर झालेला आहे. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.